चला मंडळी, गावरान घरगुती स्वाद क्लाउड किचनमध्ये तुमचं आज स्वागत आहे। आज आपल्याकडे छोले कुलचनची ऑर्डर आहे, तर मी तुम्हाला छोले रेसिपी दाखवते आणि खूप टेस्टी होतात हे छोले कुलचे। तर मी आज फक्त छोल्यांची रेसिपी दाखवेल। कुलचे जर रेसिपी हवी असेल तर तशी कमेंट करा। तर चला आता आपण बनवूया छोले मसाला रेसिपी। चला बघा, मी 1 किलो असे छोले भिजवून घेतलेले आहे आणि खूप क्वांटिटी जास्त होऊन जाते ही। 1 किलोची कमीत कमी 20 ते 25 लोक हे 1 किलो छोल्यांमध्ये जेवण करून घेतात। तर रात्रभर भिजवले ते छान। चला आता आपण याच्यामध्ये काही खडे मसाले, मीठ आणि थोडीशी चहापत्ती असं ॲड करणार आहे। तर चला बघूया। चला बघा, आता आपण छोल्यांमध्ये आता ही पोटली बनवून टाकून घेणार आहे। 2 स्टार फूल घेतलेत, मसाला विलायची 2 ते 3, थोड्या लवंगा, वेलदोडे, आपली दालचिनी आणि आता अगदी थोडीशी आपण त्याच्यात 1 चमचा चहा पावडर। ही चहा पावडर कशासाठी, तर आपल्या छोल्यांना कलर यायला पाहिजे म्हणून, आणि 3 ते 4 मिरच्या। चला आता आपण पोटली बांधून येत टाकून घेऊया। सर्वप्रथम मिरच्या अशा तोडून टाकून घ्यायच्या आणि छोले बुडतील एवढं पाणी घालायचं याच्यात आपल्याला। आणि जसं की मी नेहमी म्हणते तुम्हाला, तर मी यात खडे मीठच घालणार आहे, कारण खडे मीठ खूप छान आणि सॉफ्ट शिजतील पण आपले छोले। तर चला आता ही पोटली बांधून त्यात ॲड करून घेऊया। चला आता छोले बुडतील एवढं आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। चला बघू शकता, असं एवढं पाणी वर ठेवायचं आहे आपल्याला, अर्धा इंच। आणि ही पोटलीसुद्धा मी अशी तयार करून घेतली। ही पोटली अशी मधोमध ठेवून द्यायची। चला आता आपण गॅस फुल गॅस करून त्याच्यावर अगदी असं ठेवून घ्यायचं आहे आणि उकळी आल्यानंतर झाकण बंद करून 4 ते 5 शिट्ट्या घ्यायच्या आहेत आपल्याला। चला आता पुढचे मसाले दाखवते मी। चला आता आमचे 1 किलो छोले ऑर्डरचे, तर म्हणून आमचे क्वांटिटी जास्त आहे म्हणून कांदे जास्त, 4 टोमॅटो, लसूण, 2 मोठे तुकडे आल्याचे। आता ही आपण आलं आणि लसणाची वेगळी पेस्ट बनवणार आहे आणि कांद्याची आणि टोमॅटोची वेगळी। तर आता या अशा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एका कांद्याच्या 4 फोडी करून आपल्याला अशी भरडा पेस्ट करून घ्यायची। चला आता पेस्ट करून घेऊया आपण। ही आपण कांद्याची अशी भरडा पेस्ट करून घेतली, टोमॅटोची पण अशी पेस्ट करून घेतली। तर आता तेजपान घालूया। चला आता हिंग टाकून घेऊ, कारण पचनाला थोडासा जास्त हिंग घातला तर पचनाला छान होतात छोले। जिरे, अगदी थोडीशी कसुरी मेथी, आणि लगेचच आपल्याला ही पेस्ट आता ही पेस्ट अशी दाणेदार होईपर्यंत आपल्याला भाजायची आहे छान। थोडंसं 5 मिनटं कांदा भाजत आला की लगेच आपल्याला टोमॅटोची पेस्ट ॲड करायची आहे। चला कांदा बघा छान परतवत आलेला आहे, असं वरती तेल आलेलं आहे कांद्याला। आता आपण ही टोमॅटोची ग्रेव्हीसुद्धा ॲड करू, म्हणजे ही पण छान भाजली गेली पाहिजे आणि पूर्ण ही पेस्ट अशी दाणेदार होईपर्यंत भाजायची असते, म्हणजे मग छान हा मसाला छान भाजला तर छोल्यांना खूप मस्त टेस्ट येते। आता एकीकडे आपण लगेचच हा लसूण आणि अद्रकचा पेस्ट बनवून घेऊया।
चला आता आपण असं झाकण ठेवलं होतं आणि झाकण ठेवून हा मसाला भाजून घेतला, कारण ना खूपच असा ओला म्हणजे कांदा आणि टोमॅटोला पाणी येतं त्याच्यामुळे तो खूप उडतो. तर आता बघा कसा मसाला छान कोरडा झाला, दाणेदार पेस्ट झाली आणि तेल पण सुटलं. तसेच मी ही पेस्ट पण करून घेतली लसूण आलं, आणि त्यात मी थोडीशी कोथिंबीर आणि 2 मिरच्या टाकल्या हिरव्या, आणि ताजी अगदी अशी धना पावडर बनवून घेतली थोडीशी. तर आपले छोलेसुद्धा एकीकडे बघूया. छोलेसुद्धा छान झालेले असतील, कारण आपण 5 शिट्ट्या करून घेतल्या आहे. तर चला आपले छोले बघूया. बघू शकता खूपच मस्त, खूप छान शिजले छोले. आणि तसेच आपली पोटलीसुद्धा आता आपण ही मसाल्याची बाजूला काढून घेऊया. छोल्यांना बघू शकता छान कलर आलेला आहे. चला आता पेस्ट पण घालून घेतली आणि पेस्ट छान परतवून घेऊ. थोडासा पेस्टचा कच्चापणा गेला की लगेच आपण धना पावडर ॲड करू. चला बघा आता मसाला आपला म्हणजे ही पेस्ट सर्वच छान भाजली गेलेली, कांदा टोमॅटो आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीरची. तर आता आपण त्यात धना पावडर घालून घेऊया. धना पावडर मी अशी अंदाजानेच टाकते आणि छान परतवून घेऊया धना पावडर. तसेच मी हा छोले मसाला 2 फुल चमचे छोले मसाला घेतला आहे. हा मी घरी बनवलेला आहे, तुम्ही दुकानातला पण आणू शकता. आणि थोडे काही घरचे मसाले. आता घरच्या मसाल्यांमध्ये ही लाल मिरची पावडर 1 चमचा, 2 चमचा, कारण आपण हिरवी मिरची सुद्धा ॲड केलेली आहे. आणि घरचा गरम मसाला अगदी 2 चमचे, कारण छोले मसाला आपण भरपूर ॲड केलेला आहे. आणि 1 फुल चमचा हळद. तर आता हे छान मसाला परतवून घेऊया. आणि व्हिडिओ पूर्ण बघत चला, म्हणजे तुम्हाला रेसिपी पूर्ण छान समजेल. आणि खूपच मस्त रेसिपी होतात आपल्या, तुम्ही नक्कीच ट्राय करत चला. आपण आता असे 1 चमचा छोले मिक्सरमध्ये थोडेसे फिरवून घेणार आहे, कारण ग्रेव्हीला थोडंसं अजून दाटसरपणा आणि छोल्यांना छान टेस्ट पण येते. तर हा अगदी भरडा मी मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे. तर चला छान आता मसाला पण भाजला गेलेला आहे आपला. आणि आता असा थोडासा या पाण्याचाच ते पाणी आपल्याला यूज करायचं आहे शिजवलेल्या छोल्यांचं, कारण त्यात पूर्ण मसाल्यांचा अर्क आहे. चला आता हे पुन्हा पाणी टाकल्यानंतर थोडंसं उडायला लागतं. तर असं कंटिन्यू आपल्याला मसाला परतवत राहायचा आहे. आणि थोडंसं अगदी तेल सुटलं की आपल्याला पूर्ण छोले पातेल्यात ओतून घ्यायचे. चला बघा आता छान तेल सुटलेलं आहे मसाल्याला. हे बघा असं साईडने कडेने तेल सुटलेले आहे. तर आता आपल्याला पूर्ण छोले याच्यात असे ओतून घ्यायचे, पाणी छोले असं पूर्ण. आणि असे फिरवून घ्या व्यवस्थित. तसेच ही पेस्ट सुद्धा त्याच्यामध्ये टाकून घेऊया. चला बघू शकता आपला छोले मसाला तयार झालेला आहे. कसं छान बघा, ग्रेव्ही पण कशी थिक झाली मस्त. या पद्धतीने मैत्रिणींनो तुम्ही नक्कीच छोले बनवून बघा, तुम्हाला खूपच आवडतील. तसेच एकीकडे आपले साबुदाणे वडे सुद्धा तयार होत आहेत बघू शकता. आणि आपले कुलचे सुद्धा रेडी आहेत. चला तर आता आपण पॅकिंग करायला घेणार आहे. आणि मग मी तुम्हाला हे पॅकिंग झाल्यानंतर दाखवते की छोल्यांची आणि कुलचेची टेस्ट कशी झाली ते आपण टेस्ट बघूया आणि पुढे बोलूया. चला चला आता आपण छोले कुलचे मस्त टेस्ट बघूया छोले कुलचेची. असा एक घास घेतला मी. चला या तुम्ही सुद्धा या. हा 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 अप्रतिम अप्रतिम टेस्ट झालेली, खूपच छान मस्त.
तुम्हाला सुद्धा ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कळवा. कुलचे सुद्धा इतके सॉफ्ट आणि इतके छान झालेले आहेत, गावरान तुपात बनवलेले आहेत, मस्त झालेले आहेत खूपच. आणि मंडळी असा सपोर्ट राहू द्या तुमचा, खूप छान सपोर्ट मिळतोय तुमचा. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब म्हणजे त्याला काही तुम्हाला पैसे लागत वगैरे नाही, पण तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर आमचा कुठेतरी थोडा फायदा होतो आणि मग आम्हाला एक अजून मोटिवेशन मिळतं तुमच्याकडून की अजून काही ना काही करत राहा असं. आणि आता पुढची रेसिपी कुठली बघायची नक्कीच कळवा. आणि व्हिडिओला लाईक करत चला, व्हिडिओ शेअर करत चला आणि कमेंट करून नक्कीच कळवा. चला, धन्यवाद मंडळी.